एम मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी सादिक सय्यद. आज आपण शारदीय महोत्सव साजरा करतोय आणि या शारदीय महोत्सवामध्ये आपण आदिशक्ती दुर्गा मातेची पूजा करतो आणि याच स्त्री शक्तीला आपण आज पूजेतून आपण त्यांचं अभिवादन आणि त्यांना पूजा करून आपण त्यांची भक्ती मिळवत असतो. अशाच काही दुर्गा की ज्या समाजामध्ये आपल्या कर्तव्याने आणि कर्माने सामाजिक राजकीय अशा सगळ्या व्यासंगातून पुढे येत आहेत. आज आपण अशाच एका जावली तालुक्यातील इंदवली गावच्या सरपंच योगिता शिंदे या नवदुर्गा आहेत. यांची कारकिर्दी आणि यांच्या असलेल्या संघर्षाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत सरपंच योगिता शिंदे. शिंदे मॅडम, आपण आज एक सरपंच पद सांभाळत आहे. या सरपंच पदाच्या कारकिर्दीबद्दल आपण काय सांगा, महिला म्हणून? ॲक्च्युली माझा राजकारणाशी काही संबंध नाही आहे, पण लोकांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून माझी निवड केली आणि बिनविरोध निवड असल्यामुळे मला गावाच्या विरोधात जाता आलं नाही. मी त्यांच्या इच्छेचा मान राखून हे पद घेतलं आणि गावासाठी थोडीशी कळकळ वाटली, धडपड करण्याची इच्छा होती म्हणून स्वइच्छा दाखवली की बाबा हे करायचं आहे आपल्याला. तशी गावात इतक्या वर्ष राहून मी गावाच्या जास्त संपर्कात नव्हते, कारण घर आणि बिझनेस याच दोन क्षेत्रामध्ये मी जास्त कार्यरत होते. लोकांनी माझ्यावर थोडासा विश्वास दाखवला की ह्या काहीतरी करू शकतात. मग मी तर लोकांचा विश्वास राखावा किंवा त्यांची इच्छा मोडली जाऊ नये ह्यासाठी मी ठीक आहे बोलले की करूयात आपण हे. आता आपण सरपंच आहात इंदवलीच्या. या सरपंच पदाकडे आपण गावाचा जो काही नावलौकिक आहे, विकास आहे, याबद्दल कसं बघता? बरेच वर्ष झाले मी गावात असा फारसा काही विकास पाहिला नव्हता. मनातून खूप वाटायचं की बाबा आपल्याला हे केलं पाहिजे गावासाठी, रस्ते वगैरे. आणि माझे मिस्टर आणि मी, राजेंद्र शिंदे, आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण ठीक आहे, हे कार्यक्षेत्र वेगळं आहे, राजकारण वगैरे, पण आम्ही अगोदरच ठरवलं होतं की गावासाठी आपल्याला थोडंसं काहीतरी करायचं आहे, की आपल्या माध्यमातून थोडासा सहभाग घेऊन गावाचा विकास केला पाहिजे, हे आम्हाला मनापासून वाटत होतं. आणि आता हे राजकारण हे आम्हाला देवानी पाठवून दिल्यासारखंच झालं आणि ह्या निमित्ताने आमच्याकडून ती गोष्ट होतीये, ह्याचं आम्हाला खूप समाधान आहे. आपल्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपल्यामध्ये दुग्ध सरकारी योग आहे की आपण एक इंदवलीच्या सरपंच आहात. त्याचबरोबर आपण एक जावली महाबळेश्वर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहात. या सरपंच पदानंतर आपण संचालिका पदापर्यंत आलेले आहात आणि यानंतर आपल्याला जर भविष्यामध्ये काही राजकीय संधी निर्माण झाली तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आपल्याला पंचायत मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मला सार्थ करून दाखवायचा या माध्यमातून, की आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही संधी आहे आणि ती मला बाबा महाराजांनी दिल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच गावाचं राजकारण, ॲक्च्युली राजकारण नाही म्हणता येणार याला, पण गावाबद्दल काहीतरी करायचे ही तळमळ, ह्या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत की शेतकरी हे आपल्या आसपास सर्वत्रच आहेत आणि शेतकऱ्यापासूनच आपल्याला बाकीच्या गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. मग त्यांच्यासाठी जर आपल्याला काहीतरी करायची संधी मिळते तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेन. आपल्याला आदिशक्ती दुर्गा माता आता उत्सव सुरू आहे, एक महिला म्हणून आपण याबाबत समाजाला काय संदेश देऊ पाहता? समाजाला हा संदेश देईन मी की आज मला तुम्ही ते आदिशक्ती म्हणून एक मान देत आहे, तर तुम्ही सर्वच महिलांना हा मान द्या आणि सणापुरता देऊ नका हा मान, की तुम्ही कायमस्वरूपी आपल्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांना सर्वांना याच दृष्टीने पहा की त्यांना समाजात वावरता आला पाहिजे, प्रत्येक फील्डमध्ये त्यांना काम करता आलं पाहिजे. ॲक्च्युली आहेत आता महिला सक्षम आहेत, पण तरीही त्यांना ती सेफ्टी भेटत नाही प्रत्येक फील्डमध्ये.
मग ती सेफ्टी जर तुम्ही स्वतः सगळ्यांनी त्यांना जाणून नाही दिली तर त्यांना ती जाणवणार नाही. मग हीच अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना ते सेफ फील व्हावं असं त्यांना वातावरण घडवून द्या आणि त्यांना मुलींना सक्षम बनवा की आज कुठेही गेल्या, आज रात्री वगैरे त्यांना बाहेर पडायचं कामानिमित्त पडावं लागलं तर त्यांना भीती वाटली नाही पाहिजे असं त्यांना वातावरण निर्माण करून द्यावं. आपण आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये जी काही उलथापालथ झालेली आहे, जे काही आपण नेतृत्व करताय, याबद्दल आपण आपल्या या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी बहुमोल असं नेतृत्व कुणाला मानता घरामध्ये? अं, घरामध्ये मी सगळ्यात पहिले तर मी माझ्या मिस्टरांना तो मान देईन. कारण एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे सर्वजण म्हणतात, पण एका स्त्रीच्या मागेही पुरुषाचा हात असतो हे मी मानते. आणि जर एका पतीची साथ पत्नीला जर मिळत असेल तर ती पत्नीसाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी घडवत असताना किंवा आता चालत असताना आपल्याला जर भविष्यामध्ये संधी निर्माण झाली राजकीय दुसरी कुठली, ती संधी आपण कशा पद्धतीने बघताय आता? नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेन. आणि भविष्यात संधी मिळाली तर त्या संधीकडे आपण कसं काय बघता, कशा पद्धतीने बघताय? नक्कीच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शेतकऱ्यांची मुलगी आहे आणि तसं समाजकारण करण्याचं मला आवड आहे समाजकारणाची. आणि जर समाजकारण करण्यासाठी मला जर राजकारणात प्रवेश करावा लागत असेल तर या गोष्टीचा नक्कीच मी विचार करेन आणि त्या संधीचं सोनं करील आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आत्मीयतेने झटेन. या होत्या आपल्याबरोबर नवदुर्गा योगिता शिंदे, ज्या इंदवरी गावच्या सरपंच आहेत आणि त्या जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका देखील आहेत. त्यांनी आपल्या संदेशामध्ये फार सुंदर संदेश दिलेला आहे की समाजामध्ये स्त्रियांसाठी संदेश देताना ते म्हणत आहेत की मला स्त्री आणि पुरुष समानता ही मिळाली पाहिजे स्त्रीला समाजामध्ये वावरताना. हा उच्च कोटीचा असा संदेश त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तर आपण बघत आहोत ए मीडिया. मी सादिक सय्यद, मेढा.